मी तर आता म्हटलं असं की ज्या परिस्थितीत आज महाराष्ट्र आहे, मराठवाड्याचा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे, सगळीकडे वाताहत झालेली आहे. निवडणुकीच्या वेळेला 2-3 महिन्याचे खात्यामध्ये तुमच्या पैसे आले होते की नव्हते? आले होते की नव्हते? असतील तर हो, नसतील तर नाही. त्याच्यानंतर तुम्हाला फोन यायचा, ताई तुम्ही अमुक अमुक बोलताय ना, तुमचं या बँकेत खातं आहे ना, मग तुमच्या खात्यात पैसे आले ना. मग ताई काय म्हणायची, अरे बापरे, माझं नाव यायला माहिती आहे, माझा टेलिफोन नंबर माहिती आहे, माझं बँकेचं खातं यायला माहिती आहे. पण लक्षात ठेवा, आमच्या दादानी, आमच्या भाऊनी, आमच्या यांनी तुम्हाला हे सगळं केलेलं आहे. मग ताई घाबरायची. ताईचं म्हणणं काय व्हायचं, अरे बापरे, एवढं जर का माझं लक्ष आहे, मग मत नाही दिलं तर हा काय करेल? बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की महिला म्हटल्यानंतर थोडेसे काय होतात, अरे बाबा हा मला मदत करतो, याला फसवायचं कसं? पण तुम्ही त्यांना नाही फसवलं, आता तो तुम्हाला फसवतोय ना. मग मी जी मागणी केली की आत्ताच्या परिस्थितीमध्ये जसं निवडणुकीच्या आधी 2-3 महिन्याचे हप्ते, आता हा हप्ता शब्द फार विचित्र आहे. हा हप्ता बँक महिलांच्या खात्यामध्ये जर जमा केला तर पुढच्या 6 महिन्याचे हप्ते आता द्या ना. आता गरज आहे माझ्या ताईंना, लाडक्या बहिणींना गरज आहे महाराष्ट्राच्या. पुढच्या 6 महिन्याचे द्या टाकून, आणि हे होऊ शकतं.